लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 24. दक्ष, तू यांना सगळ्यांना ओळखतोस? तिचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. हो ग राणी, ओळखतो. तुझ्या नवऱ्याविषयी अजून खूप काही तुला माहीत नाही आहे दिशुडी. एनिवे, तुझीही सगळ्यांशी ओळख होणार आहे. डोंट वरी, दक्ष हसत म्हणाला. कधी दीक्षाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. थोडा वेळ थांब शोना, दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. आता पुढे. संगीत संपलं आणि पार्टीला सुरुवात झाली. दक्ष आणि दीक्षा जातीने सगळ्यांची चौकशी करत होते. मेनूही तसा सिलेक्ट केला होता, त्यामुळे आलेली पाहुणे मंडळी भलतीच खुश होती. अहो, केवढं काय काय केलं या दक्षने. मला तर खरंच वाटत नाहीये एवढं ग्रँड लग्न होते दिशूचं. सुलभा सुधाकरना म्हणाल्या. दीक्षाची फॅमिली त्यांच्यासाठी रिझर्व केलेल्या टेबलवर बसली होती. तिच्या घरचे सोडले तर फार कुणी या लग्नासाठी उत्सुक नव्हतेच, त्यामुळे जास्त गोतावळा कारखानीसांचाच होता. हो ना सुलभा? बापरे, किती ते डेकोरेशन आणि किती रॉयल अरेंजमेंट्स. मानलं पाहिजे. सुधाकरनी दाद दिली. काय मानलं पाहिजे? सगळा नुसता शो ऑफ आहे हा. त्या दक्षला फुटेज खायचं असेल मीडियामध्ये. हे असं सगळं केलं की लगेच पॉझिटिव्ह बोलणार सगळे. मग काय, चढणार हा डोक्यावर. बिझनेस कॉन्टॅक्ट्स पाहिलेत ना त्याचे. अगदी निवडून मोठमोठ्या लोकांना बोलावले त्याने. बघ जरा आजूबाजूला, दर्शन तोंड वेंगाडत म्हणाला. दर्शन, निदान इकडे तरी तोंडाला कुलूप लावून बस. पाहिजे तर रिक्वेस्ट समज माझी. सुधाकर त्याच्यावर चिडत म्हणाले. जे केलं ते केलं म्हणावं माणसाने. ज्यात त्यात खोटं काढून काय मिळणार आहे? उद्या लग्न होते तुझ्या बहिणीचं. आता आपल्या हातात काहीच राहिलं नाहीये. निदान तिच्या आनंदासाठी तरी हे 2-3 दिवस सगळं बाजूला ठेवूयात, सुधाकर म्हणाले. काही चोकाचोन पाहून डोळे दिपले वाटतं तुमचे, दर्शनने टोमणा मारला. दर्शन, जरा शांत राहा तू, त्याची आई वैतागत म्हणाली. तसा तो तिकडून उठून गेला. दीक्षाचे काका काकू मात्र पाहुणचार एन्जॉय करत होते. काय मज्जा मारायची ती मारून घे दक्ष. परत गेल्यावर काय होणार आहे ते कळेलच तुला. दर्शनने हसत तिथला स्टाफच्या ट्रेमधला ग्लास उचलून तोंडाला लावला. पोट भरल्यावर एक एक मोहरे गाळायला लागले. सिनियर्स आणि बच्चा पार्टी थकले होते. दक्ष आणि दीक्षाचा निरोप घेऊन एक एक जण आपापल्या रूममध्ये परतायला लागला. दक्षने आधीच डिक्लेअर केलं होतं रात्री पार्टी संपल्यावर सगळे यंगस्टर आणि कपल्स लॉनमध्ये जमायचं म्हणून. त्यामुळे ते सोडले तर बाकी सगळे हळूहळू निद्रा देवीच्या अधीन होत होते. त्यानंतर हळूहळू सगळे लॉनमध्ये जमायला लागले. आता सगळेच दक्ष दीक्षाची वाट पाहत होते. हॅलो एव्हरीवन, दक्ष आणि दीक्षाची एंट्री झाली आणि त्यांनी सगळ्यांना ग्रेट केलं. पाठोपाठ कार्तिक, सोनिका आणि हिरण्या सत्तेनेही आले. दिनेशही येऊन बसला होता. हिरण्या स्टार स्ट्रक झाली होती. तिचे डोळे आणि तोंड बंदच व्हायला तयार नव्हतं. दक्षने तिकडे जमलेल्या सगळ्यांसोबत दीक्षाची ओळख करून दिली. स्टाफने मधोमध शेकोटी पेटवली आणि गप्पांचा सिलसिला सुरू झाला. एका रे सगळेजण, जानकी आजींचा आवाज आला आणि आता सगळे कुतूहलाने त्यांच्याकडे पाहायला लागले. आता अनायसे सगळे इकडे जमलेच आहेत आणि आपले लव्ह बर्ड्स पण हजर आहेत. तर मी काय म्हणते, जरा सगळ्यांनी आपापल्या लव्ह स्टोऱ्या सांगा की. तेवढंच मेलं मला म्हातारीला स्वर्गात जायच्या आधी करणं सुख. काय हो पुरोहित, बरोबर ना? आजी, तुला पाहून तिकडे स्वर्गवाले दार बंद करून घेतील. जागा नाही, नंतर या म्हणून. अग्नेय डोक्यावर हात मारत म्हणाला. तसा तिकडे हशा पिकला. त्यानंतर मजा मस्ती करत या अनोख्या बॉनफायरची सांगता झाली. बॉनफायरच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन दक्ष आणि दीक्षा आपापल्या रूम्सकडे निघाले. उद्याचा दिवस दोघांच्या आयुष्यात नवा ठहराव घेऊन येणारा होता. जुनंच नातं परत एकदा नव्याने जोडलं जाणार होतं आणि यावेळेस ते मनापासून निभावलंही जाणार होतं. दक्षने दीक्षाला तिच्या रूमजवळ सोडलं. दक्ष, आय जस्ट कांट बिलीव्ह, या सगळ्यांच्या इतक्या सुंदर लव्ह स्टोरी असतील. त्या क्षणी काय फिलिंग्स होत्या ना, त्या शब्दात नाही सांगू शकत तुला. थँक्यू सो मच या सगळ्यांची भेट घालून दिल्याबद्दल, दीक्षा जराशी भावूक होत म्हणाली. थँक्यू का म्हणतेस दिशू? तुझ्यासारखी माझी अवस्था आहे. यू नो वॉट, लवकरच त्या स्टोरीजमध्ये आपलीही स्टोरी जोडली जाईल, हो ना? त्याने विचारलं. नक्कीच, दीक्षा हसून म्हणाली. दोघे एकमेकांचा प्रेझेन्स फील करत होते. वेळेचं भान आलं तशी दीक्षा जराशी मागे सरकली. बाय मिस्टर कारखानेस, सी यू टुमारो, दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. येस मिस देशपांडे, सून टू बी मिसेस कारखानेस, कांट वेट फॉर टुमारो. दक्षने तिला जवळ ओढलं. तिच्या गालावर त्याची बोटं अलगद फिरली आणि तिची नजर त्याच्या नजरेत कैद झाली. दक्ष, दीक्षा भानावर आली. आपण लॉबीमध्ये आहोत, तिने नजर झुकवली. स्लीप वेल स्वीट हार्ट, दक्ष तिच्या कपाळाला कपाळ लावत म्हणाला आणि त्याच्या रूमकडे निघून गेला. दीक्षा स्वतःशीच हसत आत निघून गेली. दिशा, दिशा, पहाटेची तिची साखर झोप त्या आवाजाने चाळवली. तिने कूस बदलली. अय्यो, ही अम्माई कादू, हे पोरगी पण ना. दिशा, गेटअप, हिरण्याने दीक्षाला हलवलं. हिरा, झोपू देत ना यार, कुठे एवढा भूकंप झालाय? दीक्षाने कपाळावर आठ्या घातल्या.
अय्यो देवडा, भूकंप झालं नसतं पण तू उठली नाही तर डेफिनेटली होतं. दिशा तळगाले, उठ, तुझं विवाहम असतं आज. हिरण्याने तिला गदागदा हलवलं. विवाहम? दीक्षा ताडकन उठली. तिने आजूबाजूला पाहिलं. एक एक गोष्टी लक्षात यायला लागल्या आणि चेहरा खुलला. खरंच की आज तिचं आणि दक्षचं लग्न होतं. दिशा, तुझे दात काढण झालं असलं तर गो अँड गेट रेडी. तुझं मेकअप आर्टिस्ट येतं आता. तोंडा रागा बेल्लू, जा लवकर, हंक जिजू वेट करतं. हिरण्याने तिला बाथरूमकडे ढकललं. तिकडे दक्षच्या रूममध्ये वेगळंच काहीतरी सुरू होतं. दक्ष, अरे लग्नाचा मुहूर्त 11:30चा आहे रे. आताशी 5:30 वाजले. तुझं काय सुरू आहे रे खाटखूट? कार्तिक डोक्याला हात लावत उठून बसला. समोर दक्ष महाराज चकाचक अंघोळ वगैरे उरकून त्यांचे कपडे सॉर्ट आऊट करत बसलेले. अबे, ना स्वतः झोपत ना आम्हाला झोपू देत. दिनेश डोळे चोळत बेडरूममध्ये आला. उतावळा नवरा, इकडे गुडघाच नाही तर कोपर, मनगट, खांदा सगळीकडे बाशिंग बांधले. त्याने फोन करून चहाची ऑर्डर दिली. भाई लोग, मेरी शादी है और मुझे को खरी रोटी सुना रहे हो. दक्षने तोंड वाकडं केलं. मग काय करावं आम्ही? अरे तिकडे आत्ताशी कुठे तयारीला सुरुवात होते आणि तू म्हणजे आत्ताच हार घेऊन दीक्षाकडे धावत सुटशील अशा तयारीत बसलायस. कार्तिकने दिनेशला टाळी दिली. कार्तिक, साले तुझ्या लग्नात बघतो तुझ्यात किती पेशन्स आहे ते. इकडे सोनिकाने कार्तिकचा का जरी काढला तरी हे ध्यान लगेच पळतं आणि मला शिकवतोय. आवर जा. दक्षिणे त्याच्या पाठीत गुद्दा घातला. जातोय. कार्तिक पाठ सोडत बाथरूमकडे पळाला. द ताज पॅलेसच्या लॉनवर मोठ्या थाटात मंडप सजला होता. पिंक ट्युलिप्सचं डेकोरेशन त्या सौंदर्यात अजूनच भर घालत होतं. गुरुजी तयारी करत होते. एक एक जण हळूहळू तयार होऊन खाली येत होतं. अनुराधा सगळ्यांना सूचना देत फिरत होत्या. सोनिका त्यांना मदत करत होती. तिची तयारी झाली होती. ओ मॅडम, जरा बघा तरी एक नजर आमच्याकडे. कार्तिक तिला साईडला नेत म्हणाला. तशी तिने त्याच्यावर नजर फिरवली. छान दिसताय हो मिस्टर सबनीस. आता जाऊ मी? ती मिश्किल हसत म्हणाली. अरे असं कसं? जरा मला पण पाहू देत ना माझी लाडकी होणारी बायको कशी दिसते ते. त्यानं तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. मरून डिझायनर नऊवारी आणि मराठमोळ्या साजरंगात सोनिका सुंदर दिसत होती. हाय, मी काय म्हणतोय, एंगेजमेंटसारखं दक्ष दीक्षाचं झालं की आपलंही उरकायचं का लग्न? कार्तिकने तिला डोळा मारला. गप हा कार्तिक. सोनिकाने त्याच्या हातावर फटका मारला. खूप गोड दिसतेस राणी. कार्तिकने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अय्यो सॉरी. तिकडे आलेल्या हिरण्याने जीभ चावली. हिरा. सोनिका डोळे फाडून तिच्याकडे पाहत होती. कार्तिकचंही तशीच अवस्था होती. चक्क हिराबाईंनी छानशी ब्ल्यू नऊवारीच नेसली होती आणि अगदी ट्रेडिशनल दागिने वगैरे घालून मॅडम नटल्या होत्या. ओ माय गॉड, हिरा कसली ऑसम दिसतेस तू यार. सोनिकाने कौतुकाने तिच्या कानामागे काजळाचं बोट लावलं. थँक्स. ते सवयी नसतं मला. ते थोडं, हिरण्या गोल फिरत म्हणाली. बट सध्याला खूप आवडले आहे. ते म्हणलं आमचं विवाहामध्ये असंच घालतं आम्ही. हिरण्या लाजत म्हणाली. ओय होय. कार्तिकने शिट्टी मारली. झक्कासच. डोंट वरी. हिरा, तुझ्या लग्नात पण आपण अशीच धमाल करूया, कार्तिकने सांगितलं. तोवर सत्यनही तिकडे आला होता. त्यानेही मराठमोळा पेहराव केला होता. दोघांची जोडी कमाल दिसत होती. सोना, दिशा बोलवत असतं. ते रेडी हाय, मेसेज करलं मला. हिरण्याचा मोबाईल ब्लिंक झाला. सत्यन आणि कार्तिकला बाय करत दोघी रूमकडे निघून गेल्या. दीक्षा रेडी होऊन बसली होती. दारावर नॉक झालं. हिरा, ये आत. दीक्षाने आतूनच आवाज दिला. दार उघडलं आणि सुलभा आत आल्या. मी आहे दीक्षा. त्यांचा आवाज आला तसं दीक्षाने वळून पाहिलं. त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्या पाहतच राहिल्या. सुंदर दिसतेस. आपसूक त्यांच्या तोंडून निघालं. थँक्स आई. दीक्षा हलकं हसली. खरं तर तुम्हाला थँक्स म्हणायला हवे मी. तुम्ही लग्नाला आलात म्हणून. असं का म्हणते दिशू? आम्हाला तुमचं लग्न मनापासून मान्य नाही आहे, पण तरीही तुझ्या आनंदात सहभागी होणार नाही एवढे वाईट नाही आहोत आम्ही. सुलभा जरा भाऊक होत म्हणाल्या. तुझी काळजी वाटते म्हणून. काळजी वाटली असती तर आत्तापर्यंत काहीही कारण नसताना विरोध केला नसता तू आई. आत्ताही मला माहिती आहे तू औपचारिक भेट म्हणून इकडे आलेस, पण मी खूप आनंदात आहे. दक्षपेक्षा चांगला जोडीदार मला मिळू शकत नाही. त्याने जेवढा त्रास दिला होता ना त्याच्या कैक पटीने जास्त तो प्रेम करतो माझ्यावर. पाहतेस ना हे सगळं. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता माझा लाईफ पार्टनर माझ्यासाठी एवढं सगळं स्पेशल बनवेल, पण दक्षने ते करून दाखवलं. एकेका माणसाच्या मनाचा विचार करून त्याने सगळं ठरवले, अगदी मेन्यूपासून डेकोरेशनपर्यंत. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक रिक्वेस्ट आहे आई. आता तरी तुझ्या मनात त्याच्याविषयी जी किलमिश आहे ना ती काढून टाक आणि एक माणूस म्हणून त्याच्याकडे बघ. दीक्षा अगतिक होत म्हणाली. मी प्रयत्न करेन. सुलभा कसंबसं म्हणाल्या. रेडी आहेस ना? खाली बोलवतील आता. हो. दीक्षा उभी राहिली आणि तिने आरशात स्वतःला निहाळलं. नक्षिकात सजली होती ती आज फक्त तिच्या दक्षसाठी. सुलभा तिच्याकडे पाहत होत्या.
याआधी जे काही झालं त्याच्या कटू आठवणी सोडल्या तर दीक्षाने कधीच त्यांना तक्रारीचा चान्स दिला नव्हता. दर्शनच्या बरोबरीने तिच्यावर संस्कार झालेले. कधीच दोघांमध्ये भेदभाव झाला नव्हता. तिचं बालपण आठवलं आणि त्यांचे डोळे भरून आले. आई, त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून दीक्षा त्यांच्याजवळ आली. काही नाही गं, लहानपणीची दिशू आठवली. शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचीस ना, तेव्हा अशीच नटायचीस, अशीच खुश रासायचीस. आज अगदी तीच दिशू डोळ्यांसमोर आली. अशीच खुश राहा. सुलभांनी तिच्या गालावर अलगद हात ठेवला. दीक्षाने अलगद त्यांना जवळ घेतलं. दिशा, तुला बोलवतं आंटी, तुम्हाला पण, लेट्स गो, हिरण्या आत येत म्हणाली. अय्यो मीरू एंटा दांगा किन्नी पिस्तुनारू, केवढं सुंदर दिसतं तू. हंकच काही खरं नसतं आता. हिरण्याने तिच्यावरून बोटं मोडली. चल, तिचा हात धरत हिरण्याने तिला बाहेर आणलं. लग्नाचे विधी सुरू होते. पाहुणे मंडळी लॉनमध्ये जमली होती. मुहूर्ताची वेळ झाली तसं गुरुजींनी दीक्षाला आणायला सांगितलं. दक्ष हातात हार घेऊन उभा होता. अंतरपाटाच्या दोन बाजूला असलेले दोघे आजपासून सुरू होणाऱ्या नव्या प्रवासाची वाट पाहत होते. मंगलाष्टकांना सुरुवात झाली. शुभमंगल सावधान. शेवटच्या मंगलाष्टकासोबत अंतरपाट दूर झाला आणि दक्षने समोर उभ्या असलेल्या दीक्षाला पाहिलं. चिंतामणी कलरची नऊवारी, त्यावर हिरवागार पैठणी शेला, हिरवा चुडा, माथ्यावरच्या बिंदीपासून ते पायातल्या पैंजणापर्यंत साज शृंगारली आलेली त्याची दीक्षा गोड दिसत हसत त्याच्यासमोर उभी होती. त्याचा आज आला. सगळे त्याच्याकडे पाहून हसत होते. यजमान, अहो खाली वाका, त्यांना हार घालू द्या. गुरुजींचा आवाज कानावर पडला तेव्हा कुठे तो तंद्रीतून बाहेर आला. तो झुकला तसा दीक्षाने गालातल्या गालात हसत हार घातला आणि त्याला डोळा मारला. त्यानेही तिच्या गळ्यात हार घातला आणि बाहेर ढोल वाजली. पुढचे विधी सुरू झाले. पुन्हा एकदा दक्षच्या नावाचं मंगळसूत्र दीक्षाच्या गळ्यात सजलं आणि तिने समाधानाने डोळे बंद केले. तिच्या भांगेत कुंकू भरत दक्षने तिच्या कपाळावर ओठ टेकवली आणि सौ दीक्षा दक्ष कारखानेस या नावावर परमनंट शिक्कामोर्तब झालं. सप्तपदी झाली आणि दोघे लग्नबंधनात बांधले गेले. आलेली पाहुणी मंडळी लग्नाची व्यवस्था पाहून हरकली होती. ताजचा स्टाफ अगदी जातीने कुणाला काय हवं नको ते पाहत होता. लग्नानंतर तिकडेच बँक्वेट हॉलमध्ये छोटंसं रिसेप्शन होणार होतं. दीक्षा चेंज करायला म्हणून रूममध्ये आली. तिच्यासाठी खास डिझाईन केलेला लेहंगा तिने अंगावर चढवला आणि तिच्या मेकअप आर्टिस्टनी कामाला सुरुवात केली. पण तिची नजर मात्र राहून राहून तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर जात होती, जे कधी काळी केवळ मजबुरी म्हणून घातलं होतं. आज ते स्वखुशीने स्वीकारलं होतं तिने. दीक्षा रेडी झाली आणि रूम बाहेर आली. त्याच वेळेस दक्षही त्याच्या रूममधून बाहेर आला. दोघे एकमेकांसमोर आले आणि एकमेकांना पाहतच राहिले. नेव्ही ब्ल्यू जोधपुरी सूटमध्ये दक्ष कमालीचा हँडसम दिसत होता, तर पेस्टल ब्ल्यू कलरच्या लेहंग्यात दीक्षाचं सौंदर्य उजळून निघालं होतं. बायको, मे आय? दक्षने हात पुढे केला. दीक्षाने त्याच्या हातात हात दिला आणि दोघे रिसेप्शन व्हेन्यूकडे जायला निघाले. नव्या नवरा नवरीचं जोशात स्वागत झालं आणि भेटीगाठी सुरू झाल्या. सोबत प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करायला फोटोग्राफर्स होतेच. दीक्षा आणि दक्ष सगळ्यांशी आपुलकीने बोलत होते. बुफे आणि पंक्ती सुरू झाल्या. खास राजस्थानी दाल वाटीपासून ते कॉन्टिनेंटल मेनूपर्यंत सगळं तिकडे हजर होतं. शिवाय डेझर्टसाठी खास काउंटर्स होते. खाद्यपदार्थांची नुसती रेलसेल होती. सगळं आटोपल्यावर त्याच संध्याकाळी दक्ष आणि फॅमिली मुंबईत परतणार होते. दुसऱ्या दिवशी पूजा होती आणि संध्याकाळी खास मुंबईतल्या लोकांसाठी रिसेप्शन होतं. दक्ष आणि फॅमिलीसाठी खास टार्चर फ्लाईट अरेंज झालं होतं. आता हे कोण करणार? अर्थातच आपले ॲडव्होकेट अभेद्य जहागीरदार. एकंदर लग्न सोहळा अगदी दणक्यात पार पडला आणि संध्याकाळच्या फ्लाईटने वऱ्हाड मुंबईत परतलं. अनुराधा आणि दिव्या पुढे केल्या गृहप्रवेशाच्या तयारीसाठी, तर बाकी सगळे एक एक करून एअरपोर्टवरून निघाले. दीक्षा दक्ष घरी पोहोचले तेव्हा सगळीकडे छान डेकोरेशन केलं होतं. बंगलोवर लाईट्सच्या माळा सोडलेल्या, गार्डनमधल्या झाडांवरही हँगिंग लाईट्स सोडले होते. खूपच सुंदर अशी सजावट होती. यावे यावे दादा वहिनी, दिव्याने त्यांना हाताला धरून नेलं. दिशू, बाळ, आज खऱ्या अर्थाने आमच्या लक्ष्मीचा गृहप्रवेश होतोय, अनुराधा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या. गृहप्रवेश होणार, पण त्याआधी जरा दादा वहिनीचं एक एक कडक नाव होऊन जाऊ देत, दिव्या म्हणाली. ऑफकोर्स, दक्ष दीक्षा सुरू व्हा, सोनिका हसत म्हणाली. सासर माझं मन मोकळं, नवरा माझा दिलखुलास, दक्षचं नाव घेते तुम्हा सगळ्यांसाठी खास. वा वा दक्ष, तू घे एक कडक नाव, दिनेश टाळ्या वाजवत म्हणाला. खेळात खेळ भारी असतो, नाव त्यांचं पिक्शनरी. त्याहीपेक्षा भारी काय, अहो माझ्या दीक्षाची डिक्शनरी. दक्षने दीक्षाला डोळा मारला तसं तिने खुन्नसने त्याच्याकडे पाहिलं. बाकीच्यांना त्यातलं काहीच कळलं नव्हतं, पण तरीही चक्क दक्षने डोकं वापरून नाव घेतलं होतं, म्हणून त्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. टाळ्यांच्या गजरात दीक्षाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. अनुराधांनी त्यांना देवघरात नेलं. दोघे देवाच्या पाया पडले आणि पाठोपाठ अनुराधा.
आत्या आणि काका काकींचा आशीर्वाद घेऊन हॉलमध्ये बसले. सगळेच प्रवासाने लग्नाच्या धावपळीने दमले होते, त्यामुळे स्टाफला सांगून साधंसं जेवण बनलं होतं. जेवणं झाली तसं दिव्याने दीक्षाला तिच्या रूममध्ये नेलं. कार्तिक, सोनिका, हिरण्या, सत्यनही तिकडेच थांबणार होते. हिरण्या आणि सोनिका रूम शेअर करणार होत्या. सत्यन कार्तिकसोबत राहणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजेची तयारी सुरू झाली. दीक्षा दक्षही लवकर उठून रेडी झाले होते. पूजा जरा लवकरच होणार होती, म्हणजे दुपारी आराम करून संध्याकाळच्या रिसेप्शनसाठी सगळे फ्रेश राहतील. दक्ष दीक्षाने मनोभावे पूजा केली. दीक्षाच्या घरचेही आले होते दर्शन सोडून. तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामाला लागला होता. त्या दिवशीच्या संभाषणानंतर दीक्षाच्या आईमध्ये बराच फरक पडला होता. फार कशात उत्साह दाखवत नसली तरी निदान दक्षकडे पाहण्याचा नजरिया तरी नक्कीच बदलला होता. पूजा झाली आणि सागर संगीत जेवणाचा आस्वाद घेऊन आलेले पाहुणे आपापल्या घरी परतले आणि इकडे मात्र संध्याकाळची तयारी जोरात सुरू झाली. कसं करायचं? सोनिका, हिरण्या, सत्यन आणि कार्तिकची खुफिया मीटिंग सुरू होती. आज दक्ष दीक्षाची फर्स्ट नाईट होती ना, मग त्यांना छळायचा चान्स सोडेल ती चांडाळ चौकडी कसली? मैं क्या बोलता? अलार्म सेट करके रखे का क्या? एव्हरी 5 मिनिट्स 1 अलार्म. व्हॉट से? सत्यन त्याचं डोकं लढवत म्हणाला. हां हो, चांगलं आहे. म्हणजे तसं डिसेंटही आहे. उद्या कमी मार पडेल दक्षचा. कार्तिक हसत म्हणाला. ओके, मग असंच करूया ना. अजून काही सुचलं तर सांगा. वी हॅव टाईम. सोनिका म्हणाली. तशा सगळ्यांनी माना डोलावल्या आणि त्यांची मीटिंग बरखास्त झाली. 4-4:30च्या सुमारास स्वर्णा दक्षकडे हजर झाली. दीक्षाच्या रिसेप्शनसाठी दक्ष आणि तिने ब्राईट पिंक कलरचा लेहंगा सिलेक्ट केला होता आणि दक्षसाठी वाईन कलरचं डिझायनर ब्लेझर. मेकअप आर्टिस्ट आल्या आणि दोघांची तयारी जोरात सुरू झाली. रिसेप्शनसाठी दक्षचा ऑफिस स्टाफ, बिझनेसमधले काही क्लोज असोसिएट आणि मित्रमंडळींना निमंत्रण होतं. दीक्षा आणि दक्ष तयार होऊन खाली आले तसे सगळे डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत राहिले. अनुराधांनी लगेच दोघांची दृष्ट काढली. सगळे एक एक करून रिसेप्शन व्हेन्यूकडे निघाले. मुंबईतल्या ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन होणार होतं. दक्ष दीक्षा व्हेन्यूवर पोहोचले तेव्हा सगळे निमंत्रित ऑलरेडी तिकडे जमले होते. ऑफिस स्टाफ दोघांना सोबत पाहून खुश होता. लेडीज स्टाफची मात्र हृदय तुटली होती. पण काय करणार? दक्षच्या बाजूला उभ्या असलेल्या दीक्षाकडे पाहून कशीबशी त्यांनी स्वतःची समजूत घालून घेतली होती. केक कटिंग झालं आणि रिसेप्शनला सुरुवात झाली. हयातच्या एंट्रन्स लॉबीमध्ये एकामागे एक 3 कार्स येऊन थांबल्या. पुढच्या आणि मागच्या कार्समधून त्याचे बॉडीगार्ड्स उतरले आणि त्यांनी जागेची पाहणी करून त्याला थम्सअप केलं. त्यातल्या एकाने येऊन दरवाजा उघडला तसा तो रुबाबात खाली उतरला आणि त्याने पलीकडे जाऊन तिच्यासाठी स्वतः दरवाजा उघडला. त्याच्या हातात हात देऊन ती खाली उतरली आणि त्याच्यासोबत बँक्वेट हॉलकडे चालत निघाली. दोघे हॉलमध्ये आले तसे तिकडे असलेले सगळे त्यांच्याकडे पाहायला लागले. त्यांचा ऑरच असा होता. कितीतरी ओळखीच्या लोकांना अभिवादन करत तो तिला घेऊन स्टेजवर आला. दक्ष, त्याने आवाज दिला आणि दक्षच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. या साहेब, तुमचीच वाट पाहत होतो. त्याने त्याची गळाभेट घेतली. ओळख करून देतो. दीक्षा, हा वीरेन. सॉरी, हे वीरेन विश्वनाथ धर्माधिकारी आणि या मिसेस धैर्यवी वीरेन धर्माधिकारी. आणि धैर्यवीर ही दीक्षा, माझी बायको. दक्ष म्हणाला तशी दीक्षा दोघांकडे पाहून हसली. मी तुम्हाला याआधीही भेटली आहे. ओ येस, पुण्याला बाईक रॅलीमध्ये, बरोबर ना? दीक्षा एक्साईट होत म्हणाली. राईट. तरीच मलाही वाटत होतं तुला पाहिल्यासारखं. पण प्लीज मला धैर्यवी म्हणालीस तर जास्त आवडेल. ते तर वीरमुळे मॅडम ऐकायची सवय लागली आहे. पण धैर्यामध्ये जी मज्जा आहे ती मॅडममध्ये नाही, राईट? धैर्यवीने डोळे मिचकावले. ॲब्सोल्युटली, दीक्षा हसून म्हणाली. काय वीर, उदयपूरला सगळे होते, तू आणि नील सोडून. किती वाट पाहिली मी. दक्ष तक्रारीच्या स्वरात म्हणाला. आमचा उद्धार करतोयस का? मागून आवाज आला आणि चौघांचं तिकडे लक्ष गेलं. नील आणि इशिका हसत त्यांच्याजवळ आले. जा रे तू, आत्ता उगवलंयस. मी किती काय स्वप्न बघितली होती यार. नीलकडून मस्त फोटोशूट करून घेईन वगैरे, पण साहेब जे छूमंतर झाले ते आज उगवलेत. दक्ष त्याच्याशी हात मिळवत म्हणाला. दीक्षा ऑलरेडी दोघांना ओळखतच होती. इशिका, धैर्या आणि तिची लगेच गट्टी जमली. सॉरी दीक्षा, अगं आमची खूप इच्छा होती उदयपूरला यायची, पण नेमकी एक असाइनमेंट आली आणि मग डेट्सचा इश्यू झाला, त्यामुळे मग दोघांना येता आलं नाही. इशिका दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. नो प्रॉब्लेम, लवकरच छानसं गेट टुगेदर अरेंज करूया, म्हणजे सगळ्यांना भेटता येईल. दीक्षा म्हणाली. सुपर्ब आयडिया. जरा हे इलेक्शन वगैरे होऊन जाऊ देत, मग आमच्या नाशिकच्या घरी करूया मस्त प्लॅन. मलाही सगळ्यांना भेटायचं आहे. खूप ऐकलंय सगळ्यांबद्दल, पण भेटायचा योग नाही आला अजून. धैर्यवी म्हणाली. हो ना, माझाही. इशिका म्हणाली. महिला मंडळ, बाकीचे लोक ताटकाळ त्यांना भेटायला. आय स्वेअर दक्ष, ह्या मुलींना एकत्र आल्या की जाम बडबड करतात रे. मग वेळ का जागा कसलंच भान नसतं. नील विश्किल हसत म्हणाला तसं इशिकाने त्याला नजरेने दटावलं.
बरं यार बसा ना तुम्ही, आम्ही येतोच भेटायला जरा वेळात, दक्ष म्हणाले. तसे चौघे फोटो काढून खाली निघून गेले. बराच वेळ भेटीगाठी सुरू होत्या तर खाली बसलेली मंडळी वेलकम ड्रिंक्स, स्टॅटस वगैरेचा आस्वाद घेण्यात बिझी होती. दिव्या सगळ्यांकडे जातीने लक्ष देत होती. हॅलो, ती उत्पलच्या टेबलजवळ आली. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं त्याने सगळ्यांची नजर चुकून तिला डोळा मारला. त्यांच्याशी जुजबी बोलून दिव्याने त्यालाच कळेल असा इशारा केला आणि ती एका कोपऱ्यात निघून गेली. जरा वेळाने उत्पलही तिच्या मागे गेला. हे, उत्पल त्याच्याजवळ आला तसं तिने त्याला तिथल्याच एका रूममध्ये ढकललं आणि कमरेवर हात ठेवून उभी राहिली. ओ माझी रखुमाई, किती गोड दिसतीये, उत्पल तिला मस्का मारत म्हणाला. जा तिकडे, मी किती मिस केलं तुला, तिने त्याला घट्ट मिठी मारली. मीही, त्याने तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. कसं झालं लग्न, त्याने विचारलं. एकदम ग्रँड, माहिती आहे, असं म्हणत दिव्याने त्याला सगळा ओव्हरव्ह्यू दिला. दिव्या, तुझी वहिनी खरंच लकी आहे गं, पण मी तुला एवढं सगळं देऊ शकेन की नाही खरंच माहीत नाही मला. उत्पलचा चेहरा पडला होता. असं का म्हणतोस, मी हे सगळं तुला वाईट वाटावं म्हणून नाही सांगितलं उत्पल, दादाचं कौतुक म्हणून सांगितलं. त्याने तसं केलं म्हणून मीही तशीच अपेक्षा करावी अशी नाही आहे रे मी. तू साधंसं लग्न करून जरी मला घरी नेलंस तरी खुशच होईन मी. आय लव्ह यू उत्पल, दिव्या त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू टू दिव्या, उत्पलने तिला अजूनच जवळ ओढलं. दक्ष दीक्षा आत्ता कुठे मोकळा श्वास घेत निवांत झाले होते. सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत दोघे त्यांच्या मित्रमंडळीला जॉईन झाले. दिनेश आणि कार्तिकवर ही रिटर्न गिफ्ट देण्याची जबाबदारी सोपवली गेली होती. ते दोघे ती चोख पार पाडत होते. सोनिका आणि हिरण्या खुसूखुसू करत बसल्या होत्या. दक्षच्या फर्स्ट नाईटचा चुथळा करायचे प्लॅन्स अगदी जोरात सुरू होते. आलेली मंडळी परतायला लागली तसा दक्ष दीक्षाने त्यांना निरोप दिला. घरची वयस्कर मंडळी एक एक करून पुढे निघाली होती. हिरण्या, सोनिका, कार्तिक आणि सत्यन दोघांना भेटून पुढे जायला निघाले. त्यांच्या एकंदर वागण्यातून दीक्षाला जरासा डाऊट आलाच होता. ते घोळ घालणार, ती दक्षशी बोलणार, पण तो हॉटेल मॅनेजरशी बोलण्यात व्यस्त होता. एव्हाना सगळेच पुढे गेले होते. दक्ष, निघायचंय ना, दीक्षा लेंगा सांभाळत त्याच्याजवळ आली. हो, निघूया ना, तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. ती हसून पुढे जायला निघाली तोच त्याने तिचा हात पकडला. कुणीकडे, त्याने भोवया उंचावल्या आणि काही काळाच्या आत दक्षने तिला उचलून घेतलं. अरे, दीक्षा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. कुठे नेतोयस, दीक्षा विचारेपर्यंत दक्ष VIP लिफ्टमध्ये शिरला होता. काय करतोयस तू, दीक्षा त्याचा कान ओढत म्हणाली. हा, जरा शांत राहा गं बायको, कळेल तुला, दक्ष तिच्या डोक्याला डोकं आपटत म्हणाला. लिफ्ट 6व्या मजल्यावर थांबली तसा तो तिला घेऊन बाहेर आला. दीक्षा आश्चर्याने आजूबाजूला पाहत होती. VIP एरिया वाटत होता तो. एका रूम बाहेर त्याने तिला खाली उतरवलं आणि खिशातून की कार्ड काढून रूम ओपन केली. ए बायको, तो तिला आत घेऊन गेला आणि दीक्षाचे डोळे विस्फारले. पूर्णपणे डेकोरेट केलेली लक्झरियस रूम होती ती. फ्लोअरवर गुलाब पाकळ्यांचा गालीचा अंथरला होता. सेंटेड कॅन्डलचा मंद सुगंध तिथलं वातावरण धुंद बनवत होता. ती डोळे मोठे करून सगळीकडे पाहत होती. तिचं लक्ष बेडरूमकडे गेलं आणि सजवलेला बेड पाहून ती स्वतःशीच लाजली. एक अनामिकशी हुरहुर दाटून आली. तिने लाजत दक्षकडे पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. हळूच तिच्याजवळ येत त्याने तिला मागून मिठीत घेतलं. आवडले तुला, त्याने हळूच विचारलं. न आवडण्यासारखं आहे का काही, पण हे सगळं, तिने त्याच्याकडे वळत विचारलं. माय डिअर बायको, आज आपली फर्स्ट नाईट आहे ना, आणि तुझ्या लाडक्या मैत्रिणीने आणि जावेने आपल्याला पंटरसोबत मिळून फुल ऑन प्लॅन बनवलाय, ती उधळून लावायचा. पर वो कहाँ जानते है ये दक्ष उनसे 2 कदम आगे की सोचता है. आता बसा म्हणावं 5-5 मिनिटाला अलार्म शोधून बंद करत. दक्ष जोरजोरात हसत म्हणाला आणि दीक्षाने कपाळावर हात मारून घेतला. दक्ष जोमात, चौकडी कोमात, बरोबर ना. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.